नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे PR डिकोड या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्णमाला संपूर्ण एक व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये आपण वर्णमालामध्ये जेवढे प्रश्न विचारले जातात त्याच्यावर सगळे आपण प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला पोलीस भरती, TET, MPSC किंवा इतर महत्त्वपूर्ण जे स्पर्धा परीक्षा असतील त्यांच्यासाठी उपयोगी पडणार आहे. तो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न, मराठी वर्णमाळेत एकूण किती स्वर आहेत? मित्रांनो, तो प्रश्न नीट बघा. इथं काय विचारलं त्यांनी? स्वर. मराठी वर्णमाळेत एकूण किती स्वर आहे मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन बी 12. किती स्वर आहे? 12 स्वर आहेत. पुढं, खालीलपैकी कोणता स्वर दीर्घ स्वर आहे? काय विचारलं इथं? दीर्घ स्वर. कोणता स्वर आहे दीर्घ स्वर? आ. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? इथं काय विचारलं? व्यंजने किती आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत मित्रांनो? ऑप्शन सी 27. पुढचा प्रश्न, ड हे वर्ण कोणत्या वर्गातील आहे? ड हे वर्ण कोणत्या वर्गातील आहे मित्रांनो? ऑप्शन बी क वर्ग. कोणता? क वर्ग. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते स्वर अंतस्थ आहे? खालीलपैकी कोणते स्वर अंतस्थ आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी गिय. पुढे, श हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? श हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहे? तर उष्म प्रकारचे. कोणते आहेत? उष्म प्रकारचे. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे, मराठी वर्णमालेत त्र हे वर्ण रू हे वर्ण कशामध्ये मोडले जातात? मराठी वर्णमालेत रू हे वर्ण कशामध्ये मोडले जातात मित्रांनो? ऑप्शन ए स्वरमध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वर्ण महाप्राण आहे? खालीलपैकी कोणते वर्ण महाप्राण आहे? याचं उत्तर आहे घ. घ हे काय आहे? महाप्राण आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे, अ हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहे? अ हे वर्ण कोणत्या प्रकारचे मित्र? अंतस्थ. ऑप्शन बी एकदम बरोबर. श हे वर्ण कशामध्ये मोडते? श हे वर्ण कशामध्ये मोडले जातात? तर संयुक्त व्यंजनमध्ये मोडले जातात. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढे, खालीलपैकी कोणता ह्रस्व स्वर आहे? खालीलपैकी कोणता ह्रस्व स्वर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी उ. उ हे काय? ह्रस्व स्वर आहे. पुढे, अ, आ, ई, दीर्घ ई, उ आणि दीर्घ उ यापैकी किती दीर्घ स्वर आहेत? हे जे 5 विचारलेलं आहे मित्रांनो, 6 अ, आ, ई, दीर्घ ई, उ आणि दीर्घ उ यापैकी किती दीर्घ स्वर आहेत हे विचारले मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. तर 3 दीर्घ स्वर कोणते आहे मित्रांनो? आ, ई, मोठी ई आणि मोठा उ. दीर्घ ई आणि मोठा यू हे 3 दीर्घ स्वर आहे. पुढचा प्रश्न, मराठी वर्णमालेत अनुस्वार कोणते चिन्ह आहे? आता तुम्हाला चिन्ह विचारले मित्रांनो. अनुस्वारचं कोणतं चिन्ह आहे मित्रांनो? तर ऑप्शन ए एकदम बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, फ हे वर्ण कोणत्या वर्गातील आहे? फ हे वर्ण कोणत्या वर्गातील आहे? तर प वर्गातून आहे. कशातून? प वर्गातून. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वर्ण क वर्गामध्ये येतात? खालीलपैकी कोणते वर्ण क वर्गामध्ये येतात? कोणते येतात मित्रांनो? तर च. च हे वर्ण क वर्गामध्ये येतात. पुढे, हा या चिन्हाला काय म्हणतात? या चिन्हाला काय म्हणतात मित्रांनो? याला काय म्हणतात? तर विसर्ग. काय म्हणतात? विसर्ग. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे, मराठी वर्णमालेत एकूण किती महाप्राण व्यंजने आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती महाप्राण व्यंजने आहेत? किती मित्रांनो? तर 12. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे, य, र, ल, व ही वर्ण कोणत्या गटात मोडतात? य, र, ल, व ही वर्णे कोणत्या गटात मोडतात मित्रांनो? अंतस्थ. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. कोणत्या गटात मोडल्या जातात? अंतस्थ. पुढे, त्र हे वर्ण कोणत्या वर्गातील आहे? त्र हे वर्ण कोणत्या वर्गातील आहे? कोणत्या वर्गातील आहे मित्रांनो? च्या वर्गातील आहे. पुढे, खालीलपैकी कोणते वर्ण त वर्गामध्ये येतात? खालीलपैकी कोणते वर्ण त वर्गामध्ये येतात? कोणते वर्ण त वर्गामध्ये येतात मित्रांनो? तर ऑप्शन ए हा त वर्गामध्ये येतो. पुढे, अ अधिक ई बरोबर ऐ या नियमाला काय म्हणतात? अ अधिक ई बरोबर ऐ या नियमाला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन ए संधी म्हणतात. पुढे, मराठी वर्णमालेत उ हे चिन्ह कशामध्ये मोडतात? मराठी वर्णमालेत उ
हे दीर्घ उ हे चिन्ह कशामध्ये मोडले जातात मित्रांनो? ऑप्शन सी प्रणवामध्ये. कशामध्ये? तर प्रणवामध्ये मोडले जातात, हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वर्ण घोष आहे? खालीलपैकी कोणते वर्ण हे घोष आहे? कोणते वर्ण घोष आहे मित्रांनो? तर ग हे काय घोष वर्ण आहे. पुढे प, फ, ब, भ, म हे वर्ण कोणत्या वर्गात येतात? कोणत्या वर्गात येतात? तर प वर्गामध्ये येतात. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे अघोष वर्ण म्हणजे काय? अघोष वर्ण म्हणजे काय असतं मित्रांनो? तर ज्यांच्या उच्चारात कंठ कंपत नाही. अघोष वर्ण म्हणजे काय? ज्यांच्या उच्चारात कंप कटत नाही. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढं अ हे वर्ण कशाचे उदाहरण आहे? अ हे वर्ण कशाचे उदाहरण आहे मित्रांनो? तर संयुक्त व्यंजन. कसले? तर संयुक्त व्यंजन. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे ई अधिक अ बरोबर य या नियमाला काय म्हणतात? ई अधिक अ बरोबर य या नियमाला काय म्हणतात मित्रांनो? ऑप्शन ए स्वरसंधी म्हणतात. काय म्हणतात? स्वरसंधी. पुढे मराठी वर्णमाळेत अर्धस्वर म्हणून कोणाला ओळखले जाते? मराठी वर्णमाळेत अर्धस्वर म्हणून कोणाला ओळखले जाते मित्रांनो? ऑप्शन सी रू. कोणाला? रूला ओळखले जाते. पुढं अ अधिक उ बरोबर औ या उदाहरणात कोणती संधी झालेली आहे? अ अधिक उ बरोबर औ या उदाहरणात कोणती संधी झालेली आहे? ऑप्शन बी स्वर संधी. ऑप्शन बी एकदम बरोबर. कोणती? तर स्वर संधी. पुढे खालीलपैकी कोणते वर्ण उष्म आहे? खालीलपैकी कोणते वर्ण उष्म आहे? कोणते वर्ण उष्म आहे? तर वरील सर्व श, श आणि ह हे तिन्ही खालीलपैकी कोणते उष्म आहे? तर श, स आणि ह हे तिन्ही आहे. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर व्यंजन मिळून वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर व्यंजन मिळून वर्ण आहेत? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 50. किती आहेत? ऑप्शन सी 50 एकदम बरोबर. पुढे खालीलपैकी कोणता स्वर लुप्त मानला जातो? आता कोणता स्वर जो लुप्त मानला जातो? कोणता आहे? तर आ. आण हे ऑप्शन बी लुप्त मानला जातो. अ अधिक ए बरोबर आई या संधीचे उदाहरण कोणते? अ अधिक ए बरोबर आई या संधीचे उदाहरण कोणते मित्रांनो? ऑप्शन ए देव अधिक इंद्र देवेंद्र. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. पुढे क अधिक श बरोबर क्ष. क अधिक श बरोबर श या प्रकाराला काय म्हणतात? या प्रकाराला काय म्हणतात मित्रांनो? ऑप्शन बी संयुक्त व्यंजन मानले जातं. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढे खालीलपैकी कोणते वर्णन अल्पप्राण आहे? खालीलपैकी कोणते वर्णन अल्पप्राण आहे? कोणते? तर क. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढचा अ अधिक औ बरोबर औ. अ अधिक औ बरोबर दीर्घ औ या उदाहरणात कोणती संधी आहे? याच्यात कोणती संधी आहे? याचा आहे उत्तर स्वर संधी. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. कोणतं आहे? तर स्वर संधी. पुढं मराठी वर्णमालेत विसर्ग चिन्ह कोणते? मराठी वर्णमालेत विसर्ग चिन्ह कोणते आहे? हे लक्षात राहू द्या. तर विसर्ग चिन्ह कोणते मित्रांनो? ऑप्शन बी. ऑप्शन बी हे काय विसर्ग चिन्ह आहे. पुढे अ अधिक रू बरोबर अर. अ अधिक रू बरोबर अर या संधीला काय म्हणतात? या संधीला काय म्हटलं जातं मित्रांनो? रू संधी. काय म्हटलं जातं? तर रू संधी. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे कोणते वर्ण कंठ आहे? कोणते वर्ण कंठ आहे? कोणते वर्ण कंठ आहे मित्रांनो? क. क हे काय कंठवर्ण आहे. पुढचा प्रश्न, त अधिक त बरोबर त. त अधिक त या प्रकरणात काय म्हणतात? काय म्हटलं जातं मित्रांनो? ऑप्शन ए संयुक्त व्यंजन. पुढे मराठी वर्णमालेत तालव्य स्वर कोणते? मराठी वर्णमालेत तालव्य स्वर कोणते? ऑप्शन बी ई आणि दीर्घ ई. कोणते हे? तर ई आणि दीर्घ ई. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. हे काय तालव्य स्वर आहे. पुढे अ अधिक अ बरोबर अ. अ अधिक अ बरोबर अ या संधीला काय म्हणतात? काय म्हटलं जातं मित्रांनो? ऑप्शन ए दीर्घ संधी. काय म्हटलं जातं? ऑप्शन ए दीर्घ संधी. पुढे खालीलपैकी कोणते वर्ण मूर्धन्य आहे? खालीलपैकी कोणते वर्ण मूर्धन्य आहे? तर ट, ठ, ड, ढ आणि न. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, अ अधिक दीर्घ ऊ. अ अधिक दीर्घ ऊ बरोबर औ या संधीचे उदाहरण कोणते? या संधीचे उदाहरण कोणते? ऑप्शन ए देव अधिक ऊर्जा बरोबर देवऊर्जा. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, अ अधिक रू बरोबर अर. अ अधिक रू बरोबर अर या संधीला काय म्हणतात? या संधीला काय म्हटलं जातं मित्रांनो? ऑप्शन डी
रू संधी. काय म्हटलं जातं तर रू संधी. पुढे खालीलपैकी कोणते वर्ण दंत्य आहे? खालीलपैकी कोणते वर्ण दंत्य आहे? दंत वर्ण कोणते मित्रांनो? तर त. का? कारण की आपण जेव्हा बोलतो त शब्द तर आपलं जीभ कशाला जाऊन लागतं तर दाताला जाऊन लागतं, दंत्य म्हणून त्याला त. मग ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न आ अधिक आई. आ अधिक आई बरोबर आई या संधीला काय म्हणतात? या संधीला काय म्हटलं जातं मित्रांनो? यन संधी. काय म्हटलं जातं? यन संधी. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न मराठी वर्णमालेत औष्ठ्य स्वर कोणते आहेत? मराठी वर्णमालेत औष्ठ्य स्वर कोणते आहेत? तर उ आणि दीर्घ उ. हे ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. उ आणि दीर्घ उ हे काय औष्ठ्य स्वर आहे. पुढे अ अधिक औ बरोबर औ या संधीला काय म्हणतात? अ अधिक औ बरोबर औ या संधीला काय म्हटलं जातं? या संधीला म्हटलं जातं यन संधी. काय? यन संधी म्हटलं जातं. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न कोणतं वर्ण नासिक्य आहे? कोणतं वर्ण नासिक्य वर्ण आहे जे नाकातून उच्चार केले जातात? याचं उत्तर आहे ऑप्शन डी म. कोणते? तर म एकदम बरोबर आहे. पुढे अ अधिक अम बरोबर अम या संधीला काय म्हटलं जातं? अ अधिक अम बरोबर अम या संधीला काय म्हटलं जातं मित्रांनो? तर अनुस्वार संधी. काय म्हटलं जातं? अनुस्वार संधी. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे मराठी वर्णमालेत अंतस्थ वर्ण किती आहेत? मराठी वर्णमालेत अंतस्थ वर्ण किती आहे? किती आहे मित्रांनो? तर ऑप्शन बी 4. किती आहे? तर 4 आहे. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न अ अधिक औ बरोबर अम या संधीला काय म्हणतात? अ अधिक अम बरोबर अम या संधीला काय म्हटलं जातं मित्रांनो? ऑप्शन बी विसर्ग संधी. काय म्हटलं जातं? तर विसर्ग संधी. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न कोणते वर्ण घोष अल्पप्राण आहेत? कोणते वर्ण घोष अल्पप्राण आहेत? कोणते मित्रांनो? ऑप्शन बी ग. कोणते? ऑप्शन बी ग. मित्रांनो जसं मी प्रश्न वाचतो तसं तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आ अधिक आ बरोबर आ. आ अधिक आ बरोबर दीर्घ आ या संधीला काय म्हणतात? या संधीला काय म्हटलं जातं? तर दीर्घ संधी म्हटले जाते. पुढे मराठी वर्णमालेत उष्म वर्ण किती आहेत? मराठी वर्णमालेत उष्म वर्ण किती आहेत? किती उष्म वर्ण मित्रांनो? 4. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढं अ अधिक आई आई. अ अधिक आई आई या संधीला काय म्हणतात? या संधीला काय म्हणतात? तर यन संधी म्हणतात. काय म्हणतात? तर यन संधी. ऑप्शन ए एकदम बरोबर. कोणते वर्ण अघोष महाप्राण आहेत? कोणते वर्ण अघोष महाप्राण आहेत? कोणते? तर ख. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे अ अधिक एम बरोबर आय या संधीचे उदाहरण कोणते आहेत? कोणते आहे मित्रांनो? ऑप्शन बी हरी प्लस इंद्र बरोबर हरिंद्र. हरी अधिक इंद्र बरोबर हरिंद्र. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढे मराठी वर्णमालेत क वर्गामध्ये किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत क वर्गामध्ये किती वर्ण आहेत? किती आहे? तर 5. किती आहे? तर ऑप्शन बी 5 एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न अ अधिक ओ बरोबर आओ. अ अधिक ओ बरोबर आओ या संधीला काय म्हणतात? या संधीला काय म्हणतात मित्रांनो? यन संधी म्हटलं जातं. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे खालीलपैकी कोणते वर्ण च वर्गामध्ये येते? खालीलपैकी कोणते वर्ण च वर्गामध्ये येते? कोणते वर्ण येते मित्रांनो? तर ऑप्शन डी वरील सर्व जे च वर्गामध्ये येतात. च, छ आणि ज हे सगळे च वर्गामध्ये येतात. पुढे अ अधिक औ बरोबर औ. अ अधिक औ बरोबर औ या संधीचे उदाहरण कोणते आहेत? कोणते आहेत मित्रांनो? देव अधिक ओज देवोज. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. पुढे मराठी वर्णमालेत त वर्ग मध्ये किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत त वर्ग मध्ये किती वर्ण आहेत? किती आहे? तर 5 वर्ण आहेत. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे अ अधिक आई अ अधिक दीर्घ आई आई काय होतं? आई या संधीला काय म्हणतात? या संधीला काय म्हटलं जातं मित्रांनो? तर यन संधी म्हटलं जातं. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे कोणते वर्ण प वर्ग मध्ये येते? कोणते वर्ण प वर्ग मध्ये येते? कोणते आहेत? वरील सर्व येतात. प, फ आणि भ तिन्ही एकदम बरोबर आहे. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे अ अधिक अन बरोबर अन. अ अधिक अन बरोबर अन या संधीचे उदाहरण कोणते आहेत? कोणते आहेत? देव अधिक अंश. कोणते? देवांश. देव अधिक अंश बरोबर देवांश. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे मराठी वर्णमालेत ड वर्गामध्ये किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत ड वर्गामध्ये किती वर्ण आहेत? किती मित्रांनो?
तर 5 आहे. उत्तर बी एकदम बरोबर आहे. पुढे अ अधिक आम या संधीचे उदाहरण कोणते? अ अधिक आम या संधीचे उदाहरण कोणते मित्रांनो? कोणते? तर देव अधिक अहम, बरोबर, देवाह. ऑप्शन ए एकदम बरोबर. कोणते वर्ण न वर्गामध्ये येते? कोणते वर्ण न वर्गामध्ये येते? कोणते वर्ण न वर्गामध्ये येते मित्रांनो? तर वरील सर्व येतात. न आणि म हे तिन्ही न वर्गामध्ये मोडले जातात. पुढे अ अधिक आई या संधीचे उदाहरण कोणते? अ अधिक आई या संधीचे उदाहरण कोणते? कोणते मित्रांनो? ऑप्शन बी राम अधिक एकादशी, बरोबर, रामेकादशी. हे ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. पुढे मराठी वर्णमाळेत अंतस्थ वर्ण कोणते आहेत? मराठी वर्णमाळेत अंतस्थ वर्णमाळा कोणत्या आहेत? ऑप्शन ए य, र, ल आणि व हे काय अंतस्थ आहे. कोणते? तर अंतस्थ आहे. लक्षात राहू द्या. पुढे अधिक दीर्घ ऊ काय होतं? औ. या संधीला काय म्हणतात? या संधीला काय म्हटले जातात? ऑप्शन ए यन संधी म्हटले जातात. पुढे खालीलपैकी कोणते वर्ण उष्म आहे? खालीलपैकी कोणते वर्ण उष्म वर्ण आहेत? कोणते? ऑप्शन डी वरील सर्व. श, स आणि स हे उष्म वर्ण आहेत. पुढील अ अधिक अ बरोबर आ या संधीचे उदाहरण कोणते आहेत? अ अधिक अ बरोबर आ या संधीचे उदाहरण कोणते आहेत? कोणते मित्रांनो? देव अधिक अंश, देवांश. कोणते? देव अधिक अंश, देवांश. एकदम बरोबर. पुढे मराठी वर्णमाळेत अनुस्वार चिन्ह कोणते? मराठी वर्णमाळेत अनुस्वार चिन्ह कोणते मित्रांनो याच्यातले? तर ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. हे काय आहे? अनुस्वार चिन्ह आहे. पुढे अ अधिक आई या संधीचे उदाहरण कोणते? तर ऑप्शन ए देव अधिक एक, काय? दैवक. एकदम बरोबर. पुढं खालीलपैकी कोणते वर्ण महाप्राण आहे? याच्यातला आता महाप्राण कोणते मित्रांनो? तर ऑप्शन बी ख. ऑप्शन बी काय? ख हे काय? महाप्राण आहे. अ अधिक आम बरोबर अन या संधीला काय म्हणतात? या संधीला काय म्हटलं जातं मित्रांनो? तर ऑप्शन ए अनुस्वार संधी म्हटलं जातं. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. पुढे मराठी वर्णमाळेत विसर्ग चिन्ह कोणते? विसर्गाचे चिन्ह कोणते मित्रांनो? तर ऑप्शन बी हा विसर्गाचं चिन्ह आहे. लक्षात राहू द्या. पुढे अ अधिक आई बरोबर आई. अ अधिक आई बरोबर आई या संधीला काय म्हणतात? या संधीला काय म्हटलं जातं? यन संधी म्हटलं जातं. पुढे खालीलपैकी कोणते वर्ण अल्पप्राण आहे? खालीलपैकी कोणते वर्ण अल्पप्राण आहे? आता अल्पप्राण विचारलेलं तर कोणते? तर क. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. पुढे अ अधिक अ बरोबर आ या संधीला काय म्हणतात? या संधीला काय म्हटलं जातं मित्रांनो? तर दीर्घ संधी म्हटलं जातं. ज्या शब्दांना, ज्या वर्णांना जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ संधी असे म्हटले जातात. पुढं मराठी वर्णमाळेत कंठ्यवर्ण कोणते आहेत? मराठी वर्णमाळेत कंठ्यवर्ण कोणते आहेत? क, ख, ग, घ आणि न. ऑप्शन ए एकदम बरोबर. हे काय आहेत? कंठ्यवर्ण आहेत. पुढे अधिक औ बरोबर औ या संधीचे उदाहरण कोणते होते? कोणते उदाहरण होते मित्रांनो? तर ऑप्शन ए देव अधिक ओज, देवोज. कोणते होते? देव अधिक ओज, देवोज. पुढे कोणते वर्ण तालव्य आहे? तालव्य वर्ण विचारले मित्रांनो. कोणते वर्ण तालव्य आहे? तर च हे काय? तालव्य वर्ण आहे. अ अधिक अं बरोबर अंग. अ अधिक अम बरोबर अम या संधीचे उदाहरण कोणते आहेत? या संधीचे उदाहरण कोणते मित्रांनो? ऑप्शन ए देव अधिक अंश, देवांश. कोणते? देव अधिक अंश, देवांश. याच्यात मित्र काही प्रश्न रिपीट झालेले तर लक्षात राहू द्या. पुढे मराठी वर्णमाळेत मूलधन्य वर्ण कोणते आहेत? मराठी वर्णमाळेत मूलधन्य वर्ण कोणते आहेत? कोणते आहेत? ट, 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 ठ, ड, ढ आणि न. ऑप्शन एक बरोबर आहे. ट, ठ, ड, ढ आणि न हे काय मूलधन्य वर्ण आहेत. अ अधिक आई या संधीला काय म्हणतात? अ अधिक आई या संधीला काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? तर यन संधी म्हटले जातात. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. पुढं खालीलपैकी कोणते वर्ण दंत आहे? खालीलपैकी कोणते वर्ण दंत वर्ण आहे? दंत वर्ण कोणते मित्रांनो? तर त हे काय? दंत वर्ण आहे. पुढे अधिक औं बरोबर अम या संधीचे उदाहरण कोणते आहेत? या संधीचे उदाहरण कोणते आहे मित्रांनो? तर देव अधिक आह, देवाह. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. पुढे मराठी वर्णमाळेत औष्ठ वर्ण कोणते आहेत? मराठी वर्णमाळेत औष्ठ वर्ण कोणते मित्रांनो? प, फ, ब, भ आणि म. ऑप्शन ए एकदम बरोबर. हे काय आहेत? औष्ठ वर्ण आहेत. पुढे अधिक आई या संधीचे उदाहरण कोणते आहेत? या संधीचे उदाहरण कोणते आहेत मित्रांनो? तर ऑप्शन ए
देव अधिक एकादशी, देवकादशी. याचं उत्तर काय? ऑप्शन ए, देव अधिक एकादशी काय आहे? देवकादशी. पुढे खालीलपैकी कोणते वर्ण नासिक्य आहे? कोणते वर्ण नासिक्य वर्ण आहेत? कोणते? तर म. ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. म हे नासिक्य वर्ण आहेत. पुढे अधिक अ बरोबर दीर्घ आ या संधीचे उदाहरण कोणते आहेत? या संधीचे उदाहरण कोणते मित्रांनो? तर देव अधिक अंश देवांश. काय? देव अधिक अंश देवांश हे आहे. मराठी वर्णमालेत अंतस्थ वर्ण कोणते? अंतस्थ वर्ण किती आहेत? मराठी वर्णमालेत अंतस्थ वर्ण किती आहेत? किती आहेत मित्रांनो? तर 4 आहेत. ऑप्शन बी लक्षात राहू द्या. पुढे अ अधिक औ बरोबर औ या संधीला काय म्हणतात? या संधीला काय म्हणतात? तर यन संधी असे म्हटले जातात. ऑप्शन ए बरोबर. पुढे कोणते वर्ण उष्म आहे? कोणते वर्ण उष्म आहे? वरील सर्व श, स आणि स हे काय उष्ण वर्ण आहेत. पुढचा प्रश्न अ अधिक आम बरोबर आम या संधीला काय म्हणतात? या संधीला काय म्हटलं जातं मित्रांनो? अनुस्वार संधी म्हटलं जातात. ऑप्शन ए एकदम बरोबर. शेवटचा प्रश्न मराठी वर्णमालेत विसर्ग चिन्ह कोणते आहे? तर सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, ऑप्शन बी हे काय विसर्ग चिन्ह. तर मित्रांनो आज आपण पाहिलं वर्णमालेवर 100 प्रश्न. त्याच्यात काय प्रश्न रिपीट झाले तर लक्षात राहू द्या. आणि तुम्हाला पोलीस भरती, MPSC, TET वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉम्पिटिशन एक्झाम होतात त्यातले अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि PR रेकॉर्ड या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.